आज बाहेर दिवसभर पावसाचं वातावरण वाटतंय, त्यामुळे आमचा शूटला जायचा काय प्लॅन नाही आहे. कारण आज बारक्याची सुद्धा शाळा आहे, ट्युशन आहे, त्याच्यानंतर त्याच्या बऱ्याच काय काय ॲक्टिव्हिटी आहे. त्याला शॉपिंगला सुद्धा जायचं आहे. तो त्याच्या आईवडिलांसोबत आज पूर्ण दिवस स्पेंड करणार आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की आज घरात एक मस्तपैकी व्हिडिओ करायचा आणि तो व्हिडिओ असणार आहे क्वेश्चन आन्सरचा. मी असे काही छुपे क्वेश्चन काढलेत आणि ते मी क्वेश्चन माझ्या नवऱ्याला विचारणार आहे. त्यांना माहिती नाही आहे मी त्यांना काय विचारणार आहे ते, आणि बघूयात मग ते किती खरं उत्तरं देतात, किती खोटं उत्तरं देतात. आता तर ते मोबाईल घेऊन बसलेत. चला तर बघूयात माझ्या प्रश्नांची उत्तरं ते देतात की नाही. अहो, काय माझं एक काम आहे तुमच्याकडं. आज ना मी तुमच्यावर पूर्ण व्हिडिओ करणार आहे. कशाला? मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याची खरं खरं उत्तरं द्यायची नाही. असं का करताय हो? जास्त नाहीत प्रश्न, 10च आहेत. पटपट चल, काय आहे हे तुझं? मी काही प्रश्न लिहून आणलेत तुमच्यासाठी. प्रश्न पण येऊन आले का? पाटणा झाले का? लिहिलेत विसरल्यावर. बरं ठीक आहे, चालू कर पटकन. तसं तर मला माहिती आहे माझ्यातले सगळे गुण तुम्हाला आवडतात ते, पण तरी पण सांगा माझ्यातला तुमचा आवडीचा गुण कुठला आहे ते. माझ्या आवडीचा तुझा गुण असा नाही कुठला. असं कसं होईल? असेल की काहीतरी. काहीतरी म्हणजे असं, तू कष्टटाळू आहे. मला हा गुण लय आवडतो. उगाच खोटं काय पण नका सांगू. नाही, तू प्रचंड कष्ट टाळणारे माणूस आहे. तू कष्टटाळू आहेस. तुमच्या वेळी तर मी आयुष नाही आहे. आता खरं सांगा. नाही, हा एक गुण मला तुझं प्रचंड आवडतो. तू कष्टटाळू आहेत आणि या समाजाच्या हितासाठी तुझं कष्ट टाळणं या महाराष्ट्राच्या सर्वांगीण हितासाठी खूप गरजेचं आहे. सासरकडची लोक की तुमच्या घरातले लोक? आता कसं आहे माहिती आहे का, सासरकडची लोक पण चांगली आहेत, आमच्या घरातले लोक त्यापेक्षा चांगली आहेत. आता हा जो प्रश्न आहे ना तो सगळ्याच महिलांना रिलेट करेल. प्रश्न असा आहे, नीट आहे का? तुम्ही सगळ्यात जास्त वेळ कोणाला देता, मोबाईलला की बायकोला? या प्रश्नाचं उत्तर खूप साधं आहे आणि मला वाटतं की या महाराष्ट्रातले तमाम पुरुष जात, या महाराष्ट्रातले तमाम नवविवाहित आणि या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक माझ्या उत्तराशी सहमत असतील की ते मोबाईलला सगळ्यात जास्त वेळ देतात आणि तो दिलाही पाहिजे. असं काय? याचं उत्तर खूप साधं आहे की आपण मोबाईलशी बोलतो आणि मोबाईल ऐकतो, पण बायकोचं तसं नसतं. बायको वाच 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 बिना चार्जिंगची सुरू असते, म्हणून आम्ही मोबाईलसोबत जास्त वेळ घालवतो. आता बाहेर मस्त पाऊस पडत होता मगाशी, आणि पाऊस पडल्यावर ना मला एक गोष्ट आठवली. पाऊस पडला रे पडला की कवी जागे होतात. तुम्हाला अशी काही कविता सुचले का पावसाबद्दल कधी? पावसाबद्दल नाही, पण जी सकाळची सूर्याची कोवळी किरणे आपल्यावरती पडतात आणि एका नवीन दिवसाचा उदय होतो, त्याबद्दल मी एक कविता, गाणं मी रोज गुणगुणत असतो, ते म्हणून दाखवतो. स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने, देश से वादा, ये वादा कर लिया हमने, स्वच्छ भारत का इरादा कर लिया. तुम्ही रोज बाहेरचं खाता, तुम्हाला मिसळसुद्धा आवडते. आता असं कुठलं हॉटेल आहे जिथली मिसळ तुम्हाला लय आवडले? माझा जन्म पुण्याचा असला ना, खूप स्वाभाविक आहे की मला पुण्याची मिसळ आवडायला हवी, पण असं नाही आहे. पुण्यापेक्षा चांगली मिसळ दक्षिण कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील महागावातील मल्लू अण्णा यांच्याकडे मिळते. किती वेळा खाऊ शकतो, दणकून खाऊ शकतो. 40 रुपयात ओव्हर अँड आउट. आता तुम्ही प्रत्येक व्हिडिओत बोलत असता, पुण्याबद्दल बोलता, कोल्हापूरबद्दल बोलता, पण आम्हाला एक मराठवाड्याची खासियत सांगा. पुण्यामध्ये पुण्याची लोकं राहतात, कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी लोकं राहतात, पण मराठवाड्यामध्ये माणुसकी असलेले लोकं राहतात. ही आमची खासियत आहे. आता बाकीच्यांना माहिती नाही, पण मला माहिती आहे. तुम्ही घरात असला की दिवसभर चहा कॉफी तुमचं चालूच असते. तरी पण तुम्हाला त्यातल्या त्यात कॉफी आवडते की चहा? माझं गरम पेयांच्या बाबतीत अशी कुठलीच आवड नाही आहे. मला काळा चहा पण आवडतो, मला चहा पण आवडतो, कॉफी पण आवडती, साखर नसेल तर बिन साखरेचा चहा पण आवडतो, मला काहीही आवडतं. आणि थंड पेयांमध्ये? थंड पेयांमध्ये काही गोष्टी खाजगी असतात ज्या सोशल माध्यमांवरती आपण न बोललेल्याच बऱ्या, जसे की
आता आपण ब्रिझा घेतली त्याला एक 4-5 महिने झाले असतील, तरी पण मी तुम्हाला प्रश्न विचारते, लॉर्ड अल्टो की ब्रिझा? अल्टो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आली होती जेव्हा माझं बजेट फक्त 2-3 लाख रुपये होतं आणि तेव्हा पेट्रोललाही पैसे नव्हते, म्हणजे आत्ताही नाही आहेत, म्हणून तर CNG कार घेतली आहे. पण अल्टोचं असं होतं की छोटीशी गाडी आहे, कुठेही घेऊन फिरता यायचं. सो सगळा जर विचार केला एकंदर तर मला ब्रिझा आवडते, कारण ती नवीन आहे. तुम्ही रोज बाहेरचं खात असता, असं कुठलं हॉटेल आहे जे तुम्हाला लय म्हणजे लय आवडले? आता असं झालं ना की एवढं जेवलो आहे की आता हॉटेलचं काय राहिलंच नाही. मग कधी मला जर जेवायचं असेल बाहेर तर मी झोमॅटोवर जातो, झोमॅटोवर सर्च करतो, ऑफरला फिल्टर लावतो आणि जे सगळ्यात चांगले ऑफर आणि जे सगळ्यात चांगले डिस्काउंट देईल तिथून मागवतो. त्यामुळे आता चांगली आवड, चांगलं हॉटेल याच्या पलीकडे गेलो आहे मी. माझ्या हातचा तुमचा आवडीचा पदार्थ कुठला? काळा चहा. नीट सांगा दुसरं. काळा चहाच, कारण काळा चहा हा एकमेव असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी बुद्धिमत्तेची गरज असते. म्हणजे तुम्ही काळा चहा करायचं, चहापत्ते पाणी टाकलं तर साखर टाकू वाटली टाकली तर ठीक आहे. सो काळा चहा हा माझा तुझ्या हातचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. खरं सांगा. दुसरं सांगायचं तर बॉइल्ड वॉटर, ज्याला आपण उकळलेलं पाणी म्हणतो, हा देखील खूप आवडीचा पदार्थ आहे माझ्या. पदार्थ झाला का तो? अजून एखादा सांगायचं तर बाकी तांबडा पांढरा तू कधी बनवला आहे? सो ऑन कॅमेरा मी खोटं सांगतो की हिच्या हातचा तांबडा पांढरा खूप चांगला आहे. अजून एक 10 प्रश्न आहेत. जा बाई, तुला काय काम ना, मला कामं करायचे. 10 प्रश्न आहेत. पुढच्या व्हिडिओला ठेव काहीतरी. अहो जाता जाता कमीत कमी सांगा तरी, फॉलो करा, लाईक करा. हिच्या चॅनलला लाईक करा, हिच्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, आवडत असेल तरच फॉलो करा, उगाच फॉलो करू नका. आणि बस एवढंच. आता तुम्हाला उत्तर ऐकून असं वाटत असेल की ही खोटी खोटी उत्तरं दिलेत, पण असं अजिबात नाही. रिअल लाईफमध्ये सुद्धा माझा नवरा असाच आहे. त्यांना काय तरी विचारायला गेलं ना, अशीच उत्तरं देतात बघा. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्यांची उत्तरं कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रश्नांची उत्तरं ऐकायची आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आत्तासाठी इथेच थांबूयात.